टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी घाटकोपरमध्ये आमचे सन्माननीय मित्र राम कदम आमदार यांनी मला आमंत्रित केलं दरवर्षी करतात याप्रमाणे की आपण दहीहंडीला या। त्याप्रमाणे दहीहंडीला आलो। नेहमीप्रमाणे इथली जनता, इथले नागरिक अतिशय उत्साहात आनंदामध्ये सर्वत्र दिसत आहेत। त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर आमच्या राम कदम यांचं काम आणि कार्य कर्तृत्व याचा मला प्रत्यय आलेला आहे आणि म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। असंच यशस्वी हो आणि तुझ्या यशाबरोबर जनताही सुखी आणि समाधानी होऊ द्या या त्याला मी शुभेच्छा। हा दहीहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित केलेला आहे का सांगा? हा दहीहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित केलेला आहे। त्याच्यात लिहिलंय त्यांनी सिंदूर केलंय, ऑपरेशन सिंदूरला अर्पण। मला माहित नाही, त्यांना विचार। हे बघा, आपण आपल्या तोंडाने मला कोण घाबरतं, मला कोण बघून पळतं, कशाला सांगायचं? लोकच सांगतात ना, आणि माझे मित्र सांगतात। आता राम कदम हे बोलले तुम्हाला, ताई मला असं म्हणायचं आहे, विधानसभेलाही जरी दोघं एकत्र आले नाही पण आमच्या विरुद्ध लढले ना, काय झालं? आमची आघाडी 235 जागांनी आली आमदारांनी। या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याही पेक्षा दुर्दशा यांची होईल। हो, ते बघा रडी गेम म्हणतात ना, आणि मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं, जिंकता येईना म्हणून काहीतरी आरोप करत बसायचे। याच्या पलीकडे काय? मग ती बोगस मतं होती, ते अमुक केलं त्यामुक। अरे तुम्ही एवढे वर्ष आमच्या बरोबर होते, उद्धव ठाकरे आमच्या बरोबर होते ना, बीजेपी बरोबर होते, मग तेव्हा त्यांना लक्षात नाही आलं का? त्यांचे पण काही आमदार खासदार जिंकले होते की ते कशाने जिंकले? तुम्ही आम्हाला ना, कोणालाही बीजेपी किंवा आमच्या युतीच्या नेत्यांना त्या दोन भावाबद्दल विचारू नका। तुम्हाला काय सांगायचं सांगा। महाराष्ट्राने, मुंबईच्या जनतेने ओळखला आहे कर्तृत्व नसलेल्या व्यक्ती, फक्त लोकांना बोल घेवडा असं म्हणतात ना, तशातले आहे। फक्त बोलून लोकांची दिशाभूल करायची। मटन बंदीवर विरोधक टीका करतायत, काय सांगा? कोण? जे खातात ते की न खातात ते? नाही, टीका करून काय फरक आहे? लोक सोडणार का? आता श्रावणात काय खात नाही, अरे श्रावण गेला का ते खाणार आणि त्यांची बंदी उठणार, त्यामुळे काय करायचं? अहो, मुंबई महानगरपालिका बीजेपी आणि बीजेपी सोबत येणारे पक्ष महानगरपालिका ताब्यात घेणार। अंडी ऑलरेडी फुटली। नाही, काय झालंय, आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या विजयाची संकल्पाची दहीहंडी फोडली आणि आदरणीय नारायण राणे साहेब आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय, मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, तर राणे साहेबांच्या नेतृत्वात उरलं सुरलेलं उबाटाचं दुकान बंद होणार। चला, बस झाला ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।